तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा मी कुठनं करते, आपल्या ऑफिसमधनं. आणि ही दोघं पण आहेत आज आपल्यासोबत. जयला ताप आलाय बघू रे, तरी इकडं असा फिरतोय. किती किती चांगला मुलगा दिसतो. समाज ईश्वर सेवा. ह्यो तर पारूचाचे अजून. इकडं महाराजांची मूर्ती आहे आमची मंडळाची. तर मित्रांनो, आता आहे ना जरा प्रचाराचं नियोजन करायचं होतं, त्यामुळं आम्ही आलतो. बॅनर न्यायचा होता, बघू शकता हा इथं. तर हा बॅनर न्यायचा आहे, त्यासाठी ती आलो. काय नाही, पूर्ण न्याय लावलाय. तर उद्या माझा पेपर पण आहे मॅथ्सचा. तरी मी नाही का असं बोंबलत फिरतोय काय नाही. आता थोडं काम बिम करतो आणि जातो आणि अभ्यास करतो पहिले, कारण उद्याचा पेपर लय हार्ड आहे. काय इंग्लिशचा तर गेला कसं पप्पा, उद्याचा पेपर लय हार्ड आहे. मार नको, काय करतोय तू असलं. पहिलेच विचार आजारी, चल ना. तर आता इथं थोडं करतो मदत बिदत, आणि परत घरी जाऊन अभ्यास पण करतो. तर चला गाईज, तुम्ही बघत राहा आपला फुल डे कसा आता तो. आणि हा आपले 199 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. लवकरात लवकर आता 200 प्लस पण करून टाका. तर चला गाईज, तुम्ही बघत राहा आजचा आपला फुल डे कसा जातोय. काय आलं हे घे ना, चल चल होते उठ. तर मित्रांनो, तिथनं आलो, थोडं खाल्लं पिल्लं आणि म्हटलं आता अभ्यास करावं. माझा पेपर उद्या, त्या गाण्याचा बी पेपर आहे. आणि ती बघा काय करते, टाइमपास. आणि हे बघा, अरे मॅथ्स आहे बाळा, शेवटी गणित आहे गणित. आणि हे बघा, याला काही टेन्शनच नाही, कारण याचं कॉलेजच नाही आता, बंद आहे. नुसता पबजी मध्ये प्रो प्लेअर होणार. डेंजर व्हावा तुम्ही. आणि हा बघा अथर्व कसा झोपला इथं येऊन गपचूप. तर चला आता मी थोडा अभ्यास करतो. उद्या गणितचा पेपर आहे, लय लागतात, त्यामुळं थोडा अभ्यास करतो. आणि बघू थोड्या वेळाने परत पुढं तर जाऊ, एड करू. संध्याकाळी प्रचारला बी जायचं, आता काय तुम्ही बघा. तर फायनली मित्रांनो, मी उठलो झोपेतून. आणि झोपेतून उठल्याबरोबर इकडं प्रचारला आलो डायरेक्ट. नाही का, तुम्ही बघू शकताय सगळे पोरं इथे थांबलेच. आपलं भैया विरेश भाऊ सौरभ आता ब्लॉगरला भेटला आयफोन. आता ब्लॉगर काय म्हणून एवढा क्लिअर येतोय व्हिडिओ. तर काहीच आता दिवसभर काही जास्त दाखवलं नाही. नमस्कार मित्रांनो, गोळी खाऊन तरी पण आले आज कट्टर कार्यकर्ता कट्टर. बॅच लावला नाही, देऊ का माझं नका भाऊ. गोळी खाऊन आज आले. हा गावाला सागर भाऊ माने भाऊ खानदानी आहे, खानदानी शेवाळा. नाव काय? सागर माने उर्फ रागे भाई. या रोडाचे 4 महिने 16 दिवस रिटर्न रे. कॅप्टन 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 अहो कॅप्टनने कॉलला राव. कॅप्टन नाराज आहे का? रड नको. काय म्हणताय बघा. ऐक की, कशाला दिला यांना मोबाईल तुझा? यांना नाही याला सोबत जळतो काय जळतो यो, म्हणजे आपण नाही का फेमस बघितला का यो? सबस्क्रायबर पूर्ण आले. ऐक की, आता तू टाकणार असशील तर बोलतो, नाही तर उगाच मोका नसते. टाकणार तो टाकणार बोल. सगळे हवी नव्हती तेवढी काय. रिपीट परत एकदा बघ. इलेक्शन साठी किती गल्ली वळत न्यावं लागते बाजू काहीच. टॉर्च एवढ्या गल्ली वळत चालू. मोहन दिसतं का? अयो बिबट्या आल्यावर इकडून एवढं गल्ली वळत न घुसावं लागतंय. रस्ते बघू शकता इकडं आपली सगळी पब्लिक. मोहन, काय म्हणशील तू आपल्या सबस्क्रायबर्सला? ओनली घड्या हा ओनली घड्या. अयो चैतन, तू
ओनली प्रेम कुठे प्रेम या दोघां मैत्री बघा गाईच इतक्या वेळ सौरभ माझ्यासोबत होता आता गणेश आला तर लगेच आम्हाला सगळ्यांना विसरून गेला बघा इकडं आम्ही म्हणजे एवढे चौघ या दोघांचं म्हणजे प्रेम एकमेकांवर काय बघू शकता सगळं पब्लिक गणाबाई काय म्हणशील तू ब्लॉगमध्ये दीपक भाऊ खूप दिवसानंतर आपल्या ब्लॉग मध्ये येतोय 2 शब्द आपल्या भावाला सपोर्ट करा 200 सबस्क्रायबर पूर्ण झाले अरे अभिनंदन भाऊ धन्यवाद भाऊ विनोद भाऊ कोकणला जाऊन आलाय बालाजीला विसरलो होतं रे कसा गेली ट्रिप कशी गेली ट्रिप काय बोलायचे भाऊ बालाजीला जाऊन आलाय मग तुला काय लाडू पाहिजे काय आणलाय का हा आला का आता आहे ना आपल्या भावांनी प्रँक केलाय कोणावर केलाय पवन शेठ कोण पवन शेठ खुरपे पाटील काय 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 प्रँक केलाय पण सांग तर जरा झाल्यावर सांगतो हा ओमी बाबा प्रँक काय काय विषय पळत आलाय ओमी आल्यावर रिएक्शन बघा तुम्ही अयो आता पवन कुठे पवन लपलाय थांब पवन लपलाय गाईच काय प्रँक केलाय पण यांनी? काय prank केलाय? सांगितले विना पाडलाय म्हणून गाडीवरनं पाहुणे लावला थांब, थांब. ओमीवरती ऍक्सिडेंट प्रँक झालेला आहे पण काय प्रँक सांग की मग आपल्या यांना पण कळन ऍक्सिडेंट प्रँक म्हणजे माहिती का तुला म्हणजे काय सांगितलंय तुम्ही त्याला असं ते सांग रे विनायक हरपळेचा ऍक्सिडेंट झालेला आहे ग्रीन हाऊस सोसायटीमध्ये आणि हा व्हिडिओ उद्या ओमीने बघावं त्याला कळेल नक्की काय दुर्घटना यांना दाखव स्पॉन्सर आयोजक आहेत आयोजक कार्यकर्ते दाखव कार्यकर्ते बघा गाईच झाड झोडपत नाही याचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून सांगितलंय विनयचा ही दोघं बघा दोघांनी मिळून विषय केला आता पवन भवानी यांनी हारपा व्यवस्थेचा केसू दाखव कोण हारपा व्यवस्थेचा केसू ज्याच्यावर प्रँक झालं ते येतोय थांब हा त्याला दाखव ज्याचा ऍक्सिडेंट झालाय त्याला दाखव प्रँक करून लपून बसलेत गाईच कुठे आला गाईज आले ते प्रँक झालं यांच्यावर कुठे का इकडं थांब अरे प्रँक आहे त्यांनी पाहुण्याने त्यांनी त्याच्या कोण मित्राला फोन केलाय आणि सांगितले की विनयचा ऍक्सिडेंट झालाय इथं ग्रीन हाऊस सोसायटी मध्ये त्याला मी घेऊन जाऊ का तू दवाखान्यात मी जातो तिकडं आवाज हॅलो कुठं बाहेर कोण पोर येत नेमकं ये ना मी तिथेच आहे अरे तुला तिथे ये म्हणतोय तू कुठे फिरतोय काय माहिती अरे येते भाऊ घाबरलाय कसली मस्करी करते अरे उमी कधी आलोस दिसत मी कधी तर आता काय अरे भावा काय झालं एक त्या पोरांना घेऊन आले काय मित्रमंडळी आले सोबत कुठे विना कुठे काय विषय झाला काय विषय कस काय आलं इथं मस्त रे काय विषय झालाय गाडी घेतच गाडी मी घेऊन आलोय काय कर रे गाडी मी घेऊन श्यामने मी गाडी घेऊन आलोय आम्ही आलो प्रचाराला काय आलं तू कसं काय आलं इकडं अरे इकडे जायची इकडे पाय पडून गाडी घ्यायचं पाय पडून चुकी प्रँकची सजा भोगली
पाहुण्या उचकलाय बरं का देव उचकले त्या दोघांना मी कामावर घेऊन आलोय काय करायचं मला. असला प्रँक करता तो पवन. चांगली वाट लावली त्यांची. हे आमचा सिद्धेश आहे. गाईज बघा हे प्रचार सोडून इकडं मंचुरियन खायला आलेत. तू इथं काय झक मारतो ते सांग. मी आत्याच्या घरी गेलो पैसे द्यायला. भाऊनी सांगितलेलं माणसाला तोडा गेलो. अरे ह्यो तो प्रचारलाच आला ना आज पांडा आणि तो असं फिरतोय बोंबलत. पांडा त्याचं नाव काय पाडलं रे आपण. छोरो आज प्रचार को काय नाव आहे रो. चोरो पेजा करता कितना सोना लाग रहा है. मुंडो बडं सोनं लागू छो तुडो. चला चले. ओ माय गॉड मोहन द वेटर. खाऊन घे पहिले भैया. व्हेज व्हेज सोमवार आहे. महाकाल के बघते आपण. तुम्हाला दाखवतो रेसिपी काय काय तुम्हाला. काय ब्लॉग बस एवढं जागा आहे की किती जागा बघली दाबले चष्मा मला तुझं एवढं दूर 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 तुझं चल ना बायांचं काय तुला काय बायांमध्ये जेवाय बसायचं. विनंती केली बोलवून जेवण गेली सगळी. जेवलो केसर खाऊन लागते. केसरची पावर दाखव. ती पावर येत नाही तिकडे बाथरूम मध्ये बाथरूम पावर येतं नाही दिसणार. हे काय म्हणायचं त्याला नेमकं. केना काय जातो वन्स मोर केना काय जातो सागर पुढे बोल. कोण आहे तो. बेस्ट फ्रेंड म्हणलं बेस्ट फ्रेंड ना. बेस्ट फ्रेंड वस्ती शहरात नंतर त्यांना पाहिला मीच ओळखत असून दाखव की इकडे. तर गाईस फायनली आजचा आमचा दिवस संपला आणि असा होता आजचा आपला फुल डे. तर आम्ही तिथनं जेवण करून लवकरच म्हणजे थोड्या वेळ थांबून आलो निघून. कारण उद्या आपला पेपर आहे. अभ्यास करावं म्हणलं. आत्ताच व्लॉग एडिट केला कारण आपला व्लॉगचं पण चॅलेंज आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यामुळं आत्ता व्लॉग एडिट केला. आता टाकतो आणि उद्या सकाळी तो पडेल. आणि बघू शकताय हा पण आला आहे रूममध्ये कारण आमच्या दोघांचा पण पेपर आहे उद्या. कसं आहे दोघांना बी आता लोड आलेला आहे जास्त म्हणजे नाही का. पण आता काय करणार. तर चला काय जाऊ द्या. आता आम्ही तर अभ्यास करतो. पास झालो नाही झालो सगळे देवाच्या वर आहे आमचं. तुम्ही बघत राहा आपले ब्लॉग तर तुम्हाला कंटिन्यू भेटणार आहे आता 100 दिवस. काही विषय नाही त्यात. मी गेलो तरी ब्लॉग कुठं जात नाही. तर चला काय आपलं जय महाराष्ट्र हा काढतो. मी गेल्यानंतर आपलं चॅनल हा चालवणार आहे गाईच. कसं आहे. तर चला गाईच मी सुद्धा आपला आजचा हा ब्लॉग इथे सेंड करतो. आणि आपले 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. असंच सपोर्ट करत राहा. आणि लवकरात लवकर आता 500 पण करून टाका. 500 सबस्क्रायबर झालं ना तुमचा हा भाऊ काहीतरी करणार चांगलं काम की ज्याने तुम्हाला पण वाटणार की आबा आपण चुकीच्या माणसाला सपोर्ट करत नाही आहे. तर चला गाईज बाय गुड नाईट. अभ्यासावर पण लक्ष दिलं पाहिजे नाही तर पप्पाला मारतात. बाय गुड नाईट. जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जय भारत.